गुड मॉर्निंग. आज गरमीला त्रासून बिना मेकअपच निघाले होते ऑफिसला. ट्रेन आली. ट्रेनमध्ये सध्या कमी गर्दी असल्यामुळे अगदी छान मस्तपैकी बसून जायला मिळतं. ज्यांना बसून जायला मिळत नसेल त्यांना थोडं वाईटच वाटेल हे ऐकून, पण काय करणार आणि का कुणास ठाऊक. पण सध्या ट्रॅफिक कमी असल्यामुळे मी सध्या ऑफिसला पण अगदी वेळेवर पोहोचते आणि ऑफिसला वेळेवर पोहोचल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. आणि ऑफिसला पोहोचल्यानंतर माझी स्माइल बघून तुम्हाला कळत असेल की आज फ्रायडे आहे. फ्रायडे असल्यानंतर चेहऱ्यावरची स्माइल चिटकूनच राहते. दुपारी जेवल्यानंतर एवढ्या भर उन्हामध्ये मी वॉक केला, कारण का वॉक करणं मेंढे. त्याच्यानंतर आज शुक्रवार असल्यामुळे ट्रेनिंगचं सेशन पण होतं. ट्रेनिंगचं सेशन संपल्यानंतर मस्त अशी स्माइल दिली आणि मी पॅकअप करायला लागले. आठवड्याभराची सगळी महत्वाची कामं संपल्यानंतर दप्तर भरून घरी जाताना खूप शांत आणि मस्त. चला, ऑफिस मधल्या जबाबदाऱ्या संपल्या, पण आता घरी जाऊन वीकेंडला घरची जबाबदारी तर पूर्ण करायची. घरच्या जबाबदाऱ्यांचं ओझं आणि ऑफिसच्या लॅपटॉपचं ओझं हे सगळं खांद्यावर घेऊन मी निघाले घरी. घरी जाताना सुद्धा मला दिसला सूर्य, कारण सूर्य आजकाल लवकर जातच नाहीये आणि इतका जास्त हॉट दिसत होता की सगळ्यांना घाम फुटत होता, पण माझ्या चेहऱ्यावरती तर स्माइल होती. रोज नित्य नेमाने मला घरी जाताना पडणारा प्रश्न तो म्हणजे घरी जाऊन डिनर मध्ये काय खायचं काय. आणि 2 मिनिटं मी विचार केला की गेल्या बऱ्याच दिवसात मी घरी जाऊन भाजी भाकरी असं सात्विक जेवण केलेलंच नाहीये, कारण मी रोज काहीतरी चटपटीत एक सिंगल मेन्यू बनवते आणि तोच, कारण का गरमीमुळे ना काही जेवण बनवायची इच्छा होत नाहीये. त्यामुळे घरी गेल्यानंतर आज पण मी आलू आणि फ्लावरचे मस्त असे पराठे बनवले. एकच मेन्यू बनवला आणि तो छान एन्जॉय केला. पराठे खूप खुसखुशीत झाले होते. रेसिपी आज नाही दाखवते कारण ऑलरेडी मी खूप वेळा तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे. तुम्हाला पण हे पराठे आवडतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, नुसते पराठे नव्हते बरं का डिनरला पराठ्यांबरोबर मस्तपैकी मँगो मस्तानी एन्जॉय केली आणि असं संपवला मी शुक्रवार. चला भेटूयात वीकेंडच्या वारला. बाय.